ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। पाण्याचा निचरा जर कमी झाला तर जमिनीतलं क्षार कमी होतं, त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता सुद्धा घटते। पण बारामती तालुक्यातील मळद गावातील युवा शेतकरी श्रीराम परकाळे यांनी यावर रामबाण उपाय शोधलेला आहे। त्यांनी आपल्या शेतामध्ये युबिकॉल नावाचं पाण्यातील क्षारांचं विघटन करणारं तंत्रज्ञान वापरलं आणि यशस्वीरित्या भाजीपाला पिकवला। हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र टिंगरे यांनी। पाण्याचा निचरा नाही झाला तर जमिनी क्षारपड होतात आणि या क्षारपड जमिनींमध्ये जी पिके आहेत ती दर्जेदार येत नाहीत किंवा त्याचं जे उत्पादन आहे ते जास्तीचं नसतं। त्याच्यामुळे ह्या क्षारपड जमिनींचा जो फटका आहे तो थेट शेतकऱ्यांना बसतो। मात्र काही शेतकरी जे आहेत ते टेक्नॉलॉजीचा वापर करून याच्यावरती मात करताना आपल्याला दिसत आहेत। बारामती तालुक्यातल्या मळद या गावामध्ये श्रीराम परकाळे या शेतकऱ्यांना असाच प्रयोग केलेला आहे। मी त्यांच्या सध्या शेतात आलेलो, आपण बघू शकता की सध्या त्यांच्या शेतामध्ये हे भेंडीचं पीक आहे। मात्र जमीन आपण बघू शकता की ही पांढरी जमीन आपल्याला दिसते आहे, ती जो मातीचा पोत आहे तो प्रचंड खराब झालेला दिसतो। क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये पिकांचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणावरती कमी येतं आणि शक्यतो तरकारी पीक हे येणं अशा जमिनींमध्ये अशक्यच असतं। मात्र टेक्नॉलॉजीचा वापर केला तर हे शक्य आहे, हे श्रीराम परकाळे यांनी दाखवून दिलेले। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, ते आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, पहिला तुमच्या ह्या जमिनीचा पोत जो मातीचा पोत होता तो कसा होता आणि पाण्याचं काय नियोजन केलं? पहिला आमच्याकडे तरकारी हा विषयच नव्हता, पाण्यामुळे आणि जमिनीमुळे। पाणी पहिलं 21 TDS आहे आमच्या विहिरीचा, पण आम्ही ड्रिप चालण्यासाठी, ड्रिप इरिगेशन चाललं तर आम्हाला ही तरकारी करता येणार होती आणि ड्रिप चालण्यासाठी पाणी चांगलंच पाहिजे। 21 TDS मुळे ड्रिप चालूच शकत नाही, म्हणजे 6 महिन्याच्या वरती ड्रिप चालवली तर त्याला मिठाचे खडे येऊन त्यांचे ड्रिपर बंद पडणे हा पहिला त्रास व्हायचा। म्हणून पाण्याची बचत करण्यासाठी आम्हाला ड्रिप टाकणं गरजेचं होतं। मग पाणी सुधारवण्यासाठी आम्ही चांगल्या कंपनीचं युबिकॉलचं वॉटर कंडिशनर टाकला। वॉटर कंडिशनरचा रोल काय, वॉटर कंडिशनरनी काय केलं की क्षारचं विघटन, म्हणजे क्षारचं विघटन करून ते परत जमिनीत एकत्र येणार नाहीत असं केलं आणि त्यामुळे ते मृत अवस्थेत जमिनीत राहणार, पण ते परत जमीन अशी जी दगडागत व्हायची, त्यामुळं जे पिकांचं मुळं वाढायला पाहिजेत लहान ती वाढायची नाहीत, पिकं लहानच राहायची, त्यांचं टेकअप होत नव्हतं। मग त्यांची ग्रोथ वाढायसाठी आणि ते मग आम्हाला युबिकॉल हे म्हणजे खरं वरदानच ठरलं, म्हणजे आमच्या ह्या साईडच्या पाण्यासाठी किंवा जमिनींसाठी। मग त्यापासून आमची ड्रिप पण चालायला लागली। ड्रिप आमची चोकअप होत नाहीये आणि आता जवळजवळ ड्रिपचं आमचं जवळ 4थे ते 5वे वर्ष आहे आणि आम्ही वर्षातनं एकदा ड्रिप क्लिअरिंगसाठी आम्ही एक ऍसिड ट्रीटमेंट पण करतो। बरोबर आहे। आपण ह्या भागातल्या सर्व जमिनी अशा आहेत, क्षारपड आहेत आणि आता तुम्ही हा प्रयोग वॉटर युबिकॉलचा राबवलेला आहे। साधारणतः आता तुम्ही कोणती पिकं तुमच्या शेतामध्ये घेतलेली आहेत, काय उत्पादनामध्ये त्याच्यात फरक पडला? आता आम्ही वांग पण घेतलेलं आहे, गवारीची शेंग घेतलेली आहे, परत भेंडी आमच्याकडे सारखीच चालू असते। नाहीतर ऊसाशिवाय आमच्याकडे दुसरं पीक येतच नव्हतं। ऊसाला सुद्धा आमच्याकडं इन एन ॲव्हरेज 30-35 टनच राहायचं, का तर पाण्याचा आम्हाला फार मोठा ड्रॉबॅक होता, पाणी नव्हतंच चांगलं। पण हा पर्याय आम्हाला चांगला मिळाला त्याच्यामुळे आमची रानं पण बरीच सुधारली। पहिलीची रानं आता आमची ही कंप्लीट चहाच्या पावडरगत रान, ही पहिली रानं आमची दगडागत व्हायची, असं रान बघायला आम्हाला मिळत नव्हतं पहिलं। म्हणजे हा फरक नक्कीच आहे, म्हणजे इथल्या आम्ही शेतकऱ्यांना पण ते पटवून सांगितले, गटामार्फत पण आम्ही त्याची खूप ॲडव्हर्टाईज केली, का तर शेतकऱ्याला इथल्या तरकारी करता यावी, त्यांना 2 पैसे ऊस सोडून 2 पैसे बाकीचे पण बाकी खर्च त्यांचा लेबरचा ह्याचा चालला पाहिजे। आणि भेंडी आणि गवारी शेंग असे पिकं असतात आमच्याकडे आणि बेबीकॉर्न पण घेतो आम्ही मक्याचे। बरोबर आहे। आपण बघतोय की पाणी खराब आहे किंवा जमिनीचा पोत खराब झालेला आहे, म्हणून ती जमीन पडीक ठेवायची किंवा त्याच्यात काही पिकवायचंच नाही असा विचार न करता त्याच्यावरती काय प्रक्रिया करता येईल, त्याच्यामध्ये कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल आणि तो वापर करून अगदी यशस्वीरित्या तरकारीसारखी पिकं त्यांनी मिळवून त्याच्यातून उत्पादनही करून दाखवलेलं आहे। मळद बारामतीहून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन। क्षारांचं विघटन करून जमिनीचा पोत कायम राखण्याचं काम खरं तर या युबिकॉलनं केलंय। हा युबिकॉल शेतकऱ्यांसाठी खरं तर वरदान ठरतोय। कृषी वनमध्ये आपण आज इथंच थांबणार आहोत, उद्या पुन्हा भेटूयात, अर्थातच महाराष्ट्र वनमध्ये।